श्री बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। मी स्वतः मार्गदर्शन करतो, माझ्या मार्फत कोणी मार्गदर्शन करत नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची शाखा कुठेही नाही। मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव 425508 हा माझा मोबाईल नंबर। प्रत्यक्ष भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करूनच यावं। आपण रेल्वेने येत असाल तर 2.5 किलोमीटर लांबीवर माझं स्टेशनापासून दूर आहे। बस स्टँडपासून 5 मिनिटं अंतरावर खाजगी वाहन असेल तर आपल्या नजरेच्या टप्प्यात लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू म्हणजे माझी बाजू आहे। लक्ष्मीनारायण मंदिर हे सराफ बाजारात आहे, विक्रम बोरकर ज्वेलरच्या समोर। लक्ष्मीनारायणच्या दर्शनी भागाच्या लाईनमध्ये आहे अलंकार बोरकर ज्वेलर्स। तुम्हाला काही अडचणी असेल तर ही दोघंही शॉप माझीच आहे। या शॉपच्या आतमध्ये जाऊन आपण विचारणा करून आपण येऊ शकतात। लक्ष्मीनारायण मंदिराच्या ओट्यावर फुलंवाले बसलेले असतात, त्याला लागून लहानसे रस्ता आहे, बोळ म्हणतात त्याला, गल्ली म्हणतात, तिथून तुम्ही लगेच येऊ शकता। येताना अगोदर मोबाईल नंबर अवश्य असावा। आजचा विषय आपण जरा वेगळ्या पद्धतीचा घेणार आहोत, जो अनुभव सिद्ध आहे म्हणून, आणि तो काही वर्षापासून चालू आहे, पिढीजात चालू आहे आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही। तर लक्ष देण्याचा प्रयत्न मी करत आहे। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया। आज 9 जानेवारी 2026 आणि हा व्हिडिओ आळंदी ते नाशिकच्या हायवेवरून आपण करत आहोत। रावेर, सातारा, कराड, सांगली, बेळगाव, पुणे आणि आता नाशिक असा दौरा आहे। जसं कामकाज असेल तसे दौऱ्याची दिशा वगैरे बदलत असते। आता थोड्या वेळाने संगमनेर येईल आणि संगमनेर नंतर नाशिक आहे। आपण बहुतांश घरामध्ये संसारामध्ये बघत असतो, पूर्वी अशिक्षितपणा जास्त होता, शिकलेल्या स्त्रिया काही वगैरे नव्हत्या। पुरुष मंडळी सर्वसाधारण शिकत होती, पण सुखाचे संसार होते, एकमेकाची उपकाराची जाण होती, प्रेम होतं आणि आधार होता वडीलधारी माणसांचा। आणि कमी वयाची माणसं, मुलं म्हणा, सुना म्हणा, मुली म्हणा, नातू म्हणा, हे नतमस्तक होऊन चालत होते, मान सन्मान देत होते आणि आई वडिलांचं, सासू सासऱ्यांचं ऐकत होते। परंतु वर्तमान स्थितीमध्ये आपण जर पाहायला गेले तर घराघरामध्ये वाद होत आहे। मुली शिकलेल्या आहे, सरकारने त्यांना बुद्धीचे सर्टिफिकेट दिलेलं आहे, पण त्या शाळा कॉलेजच्या त्या सर्टिफिकेटामध्ये सासू सासऱ्यांशी कसं वागावं याचं, वागणुकीचं शिक्षण मात्र दिलं जात नाही आहे। मुलांना सुद्धा आई वडिलांशी कसा वर्ताव करावा, कसं राहावं याचं शिक्षण दिलं जात नाही आहे। जे जीवनाशी निगडीत आहे ते शिक्षण दिलं जात नाही आणि जे नको आहे ते शिक्षण यांच्या माथी मारलेले जात आहे। तर काय उपयोग आहे त्या शिक्षणाला, त्या विद्यालयाला, जिथे माणसामध्ये प्रेम निर्माण होणारं शिक्षण नाही। नात्यात दुरावा वाढत चाललेला आहे, वाद होत आहेत, त्याच्याने मानसिक टेन्शन, आत्महत्या होत आहे। मानसिक टेन्शन, विकृती याच्यामधूनच मग दवाखान्याचं बिल भरणं, आयुष्य कमी होणं, वाटेल तशांचा
लबाडांचा फायदा होणं असं होत आहे. अशी विद्यालय ही कशाला हवी? ही तर खरी तर 7 समुद्रामध्ये बुडवून टाकायला हवी. जिथे प्रेम शिकवलं जात नाही, जिथे माणुसकी शिकवलं जात नाही, तिथे माणुसकीचा व्यवहार शिकवला जात नाही, तिथे सत्यवादीपणा शिकवलं जात नाही, जिथे मान सन्मानाचं शिक्षण दिलं जात नाही, तर ते शिक्षण काय कामाचं? त्याच्यापेक्षा जनावरं आज सुद्धा व्यवस्थितरित्या रस्त्याने चालताना एका बाजूने चालत असतात. वाटेल तिथे थुंकत नाही, घाण सुद्धा करत नाही. आणि मानव प्राणी मात्र जनावरांपेक्षा कमी होत आहे, घराघरात सुद्धा कमी होत आहे. आता तुम्ही म्हणाल की याचा विषय ज्योतिषशास्त्राशी कसा आहे, हा उलगडा तुम्हाला पडला असेल तर मी ती उलगडून दाखवतो. आई वडील आजपर्यंत आणि अजूनही आपल्या मुलांचं भलं व्हावं. आज तर आई वडील इतक्या चिंतेत आहे. लाखो आई वडील पूर्ण हिंदुस्थानातले प्रत्येक जाती समूहातले मुलांचे विवाह होत नाही, मुलींचे विवाह होत नाही, यांच्या फिकीरमध्ये चिंतायुक्त जीवन जगत आहे. दारोदार फिरत आहे, नवस करत आहे, ज्योतिषशास्त्राकडे जात आहे, इतरांना सांगून थकून गेले, मिळावे वाटेल तसे पैसे घेत आहे. आणि तिथे मात्र नुसता नावाला मिळावा, पैसे गोळा करायला मिळावा आणि स्थळं काही जुळत नाही, अशा तऱ्हेचं आता हा समाज चाललेला आहे. आणि मग विश्वगुरु कोणत्या तऱ्हेने होणार आहे हा? ही जर अशा तऱ्हेची दयनीय अवस्था मध्ये प्रत्येक घराघरामध्ये होत आहे, तर आपण प्रगती कुठे करत आहोत? कुठल्या बाबतीत करत आहोत? एका राज्यामध्ये गुटखा उत्पादनाला परवानगी दिली जाते आणि दुसऱ्या राज्यामध्ये तो गुटखा विकला की त्याच्यावर बंदी लावली जाते, मोका लावण्याचा कायदा करण्याचं प्रयोजन केलं जाते. दारूबंदी विषयी खर्च केला जातो आणि दारू उत्पादन करण्याला परवानगी दिली जाते. आणि हे एकच सरकार करते की वेगळं सरकार करते असं काही नाही. एकीकडे गोमाताचं स्तोम माजवलं जाते, दुसरीकडे याच देशात या जगामध्ये भारत नंबर 1 गोमांस विक्रीला परवानगी देतो. त्याच्यावर GST लागत नाही. म्हणजे किती दयनीय अवस्थेत आहे. मंदिरं बनलं आहे आणि मंदिराच्या पुढे भिकाऱ्यांची संख्या वाढत आहे. या ठिकाणी खरं म्हणजे जे शिक्षण पद्धती आहे, शिक्षणाचा गंध नसलेले मंत्री, अर्थाचा गंध नसलेले अर्थमंत्री, अशा प्रकारचा हा खेळ लोकशाहीच्या माध्यमातून सुरू आहे. तर आता विवाह जुळवण्यानं आपण गुणमिलन करतो, मुलामुलींचे गुण जुळवून पाहतो. यांचा संसार सुखाचा होईल की नाही, यांना अपत्यप्राप्ती होईल की नाही, संसारामध्ये सुख नांदेल की नाही, एवढा विचार करून आपण फक्त गुणमिलनामध्ये, कुंडली मिलनामध्ये एवढाच विचार करतो. पण ज्यांच्यासाठी हयात खर्च केलेली आहे, मुलांसाठी मुलींसाठी, ते स्वतःविषयी याच्याविषयी काही विचार करत नाही. आणि मग घराघरामध्ये हे शिकणारी सुनबाई वंश परंपराच्या काही गोष्टी असेल ते ऐकत नाही, पूजन करत नाही, घराण्याचे दैवदेवताचं पूजन यांना माहीत नाही. वेगळे राहत असल्या कारणाने, आई वडिलांना न विचारणारे प्रवृत्ती असल्या कारणाने मग तिच्या बाहेरून जे काही दैवत आले असतील त्याचंच पूजन करतात, महाराजांचंच पूजन केलं जाते. आणि या ठिकाणी मात्र घराण्याचं जे दैवत आहे ते मागे पडले जाते, कुपित होते, खूप शोपित होते आणि मग त्या शापाला सुरुवात होते. याच्यामध्ये विचारणा सुद्धा नाही. वर्तमान स्थिती तर पुष्कळशे मुलीचे आई वडील सुद्धा मुलीला सासू सासरे नको म्हणून असे स्थळं पाहायला लागलेलं आहे. लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्ही पण सासू सासरे त्या दृष्टिकोनातून विचार का करत नाही? एखादी सुनबाई आपल्या सासू सासऱ्याला त्रास देते, वृद्धाश्रमात त्रास देते आणि भावाला मात्र सांगते की आई वडिलाला वागव, आई वडिलांची सेवा कर.
अशी दुहेरी नाट्यमय भूमिका आजकालच्या सुनबाई घेऊन राहिलेल्या आहे. फार विदीर्ण परिस्थिती आहे. नवनीत राणा म्हणतात की 19 मुलं जन्मास घाला. अहो, एक मुलगा 2 मुलं असले तर इथे म्हाताऱ्यांची परवडत होत आहे आणि तू 19 मुलांची चर्चा करते, मार्गदर्शन करते. तर 19 मुलं कुठे का बेकार होऊन फिरतील. नोकऱ्या तुम्हाला एक मुलाला देता येत नाही, एका मुलाचं संगोपन तुम्हाला करता येत नाही. शासनामध्ये असताना तुम्हाला त्यांच्या शाळा कॉलेजा तुम्ही बंद करतात, मराठी शाळा, आणि कुठे घेऊन चालले आहे तुम्ही. आता ही अशी परिस्थिती असत असताना आपल्याला यातून ज्योतिषशास्त्राचा मार्गदर्शनच उपयोगात पडणार आहे. आपल्याला आता तर मी तर म्हणेल की नवनीत राणा 19 मुलं सांगतात, तर मी तर असं आता या स्तराला येऊन पोचलो आहे की मुलंच जन्मास घालू नका. कारण दिवसेंदिवस वृद्धाश्रमातल्या वृद्धांची संख्या वाढत आहे, दयनीय अवस्थेत आहे, अर्ध उपाशी राहत आहे, डोक्याला तेल नाही, काही नाही, अशा प्रमाणे दयनीय परिस्थिती आहे. मी आणि माझ्या पत्नीसह वृंदावनाला महिला वृद्धाश्रमात गेलो असताना माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर इथे इतक्या भयभीत झाल्या, चिंतनीय झाल्या की त्यांना शेवटी मला दवाखान्यात न्यावं लागलं. म्हणजे इतकी ती भयावह परिस्थिती होती, ती माऊली पाहू शकली नाही. असे जर मुलं मुली असेल तर याच्यात कायदा काय करतो? वृद्धाश्रमाला परवानगीच का दिली जाते? ज्याप्रमाणे एखाद्याने बाळ झालं, हे झालं आणि बाहेर फेकलं, बाहेर टाकलं, तर त्या आईवडिलांना शिक्षा होते, आणि मुलाने आईवडिलाला टाकलं तर त्याला शिक्षा का नाही होत? अशांना तर जन्मठेप काय पण फाशीची शिक्षा द्यावी असं माझं मत आहे वैयक्तिक. असं असताना याच्यातून आता मग आईवडिलांनी मार्ग कोणता काढावा? तर कारण सरकार काही साथ देत नाही, मुलांचं काय आहे भरोसा नाही. तर आता कुंडली मिलन करत असताना आपण मुलामुलींचं कुंडली मिलन न करता ती सुनबाई येणारी आहे, तिचं सासूशी कशी पटेल, सासऱ्याशी कसं पटेल, याचं ग्रहमिलन करून घेणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. मुलामुलींचं गुणमिलनापेक्षा यायला महत्त्व आहे, कारण आपलं जीवन जगणं त्याच्यामध्ये आहे. आता तरच आपण या ठिकाणी जर चांगल्या ग्रहयोगाच्या मिलनामध्ये सुनबाई आपल्याला मिळत असेल तीच बघावी. आणि इथे 1 नाडी 2 नाडीचा काही प्रश्न विचार करू नये. मुलाबाळा होतील की नाही ते तर पाहिल परमेश्वर काय आहे. कारण पुष्कळशे म्हणतात परमेश्वरानं मुलं दिली, परमेश्वर करतात, ते असेल ते असेल, तो भाग सोडूनच द्यावा. फक्त सुनेचे, मुलीचे सासूशी कशी पटेल, सासऱ्याशी कसं बसेल, नंदाशी कसं पटेल, देवरशी कसं पटेल, एवढं बघावं असं मी म्हणतो. हा विषय ताजा होण्याचं कारण या दौऱ्यामध्ये अनेक प्रश्न मला दृष्टीपेक्षा पडले. एक बेळगावला सराफाकडे बसलो असताना तिथेच हा विषय छेडला गेला आणि त्यांना मी सहज बोलताना हे सांगितलं तर त्यांनी पण मान्यता दिली की तुम्ही गुरुजी बोलता आहात ते बरोबर आहात. त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही याविषयी मार्गदर्शन परत व्हिडिओ टाका, आणि म्हणूनच त्यांच्या 5-6 सराफ बंधूंच्या याच्यामुळे मी व्हिडिओ हा टाकत आहे, विचार आपल्या पुढे मांडत आहे. जोपर्यंत आपल्या मुलाचा विवाह करत नाही तोपर्यंत तो आपला असतो, आणि तो मुलीच्या ताब्यात गेला की तो आपला नसतो. हे 99% काळ्या दगडावरची रेघ आहे. श्रावण बाळ जन्मास येईल ही अपेक्षा आता करणं मुश्किल आहे. एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो आता या प्रवासाच्या दरम्यान, आणि काही मंदिरामध्ये फिरलो, ज्योतिषशास्त्राचं काम आटोपवून, तर तरुणीचं तिथे दिसत होत्या. ते वेडिंग वगैरे काय म्हणतात, फोटो शूटिंग, मुलगा, त्याची पत्नी, तरुणी,
आई वडील सोबत नाही, सासू सासरे सोबत नाही, हॉटेलमध्ये पण नाही. संस्कृतीचं विदारक दृश्य पडत होतं की अशा वेळेला डोळे लावून घ्यावे असं वाटत होतं. मी प्रत्यक्ष जाऊन विचारत होतात. तो मुलगा सुद्धा सांगत होता, लाज आणि लज्जाने ही माझी सासू आहे, हे माझे सासरे आहे. अरे मुलीला मी विचारलं, का ग तुझे सासू सासरे कुठे आहे? तर म्हणे आश्रमात आहे. काही त्या मुलाच्या तोंडावर काही माशी इतका जरासाही फरक पडलेला नाही. लज्जास्पदपणा त्याच्या चेहऱ्यावर मला दिसलेला नाही. ही विदारक स्थिती हिंदू संस्कृतीची निर्माण होत आहे. तर पुढे काय? सरकार वृद्धाश्रमाला परवानगी इथे देते, वृद्ध लोकांना अर्धा तिकीट देते, रांगेमध्ये उभे राहून म्हणून सवलती देते, आणि तिथे आधार कार्डाची सक्ती, उत्पादनाची सक्ती, इन्कमची सक्ती, पेन्शन मिळत असेल तर काही नाना तऱ्हेच्या भानगडी. आता मध्यंतरी महाराष्ट्रामध्ये शक्यतो मी सर्वे केला, शेतकऱ्यांना पंतप्रधानांनी मदत केली 6,000 रुपयाची, आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे चढले. आणि नंतर मग जे इन्कम टॅक्स भरत असेल त्यांनी परत करावं, नाहीतर मग त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाईल. कसा सरकार खेळ खेळते आहे या ठिकाणी. गरीब शेतकरी तो तुमच्या दाराशी आला नाही, काही नाही, तुम्ही त्यांच्या खात्यावर टाकले. खात्यावर टाकताना तुम्ही चौकशी का केली नाही? आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी सामील होते त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले जात नाही? बळीचा बकरा हा संन्यासाला काय दिला जातो? हे प्रश्न उत्पन्न होतात की नाही? सरकारने योजना काढल्या त्या सरकारला शिक्षा का दिली जात नाही? कटघऱ्यात का उभं केलं जात नाही? सरसकट का देत नाही? वृद्ध जण आहे 60 वर्षाच्या 65 वर्षाच्या, त्याचे इन्कम कशाला पाहायला पाहिजे? आमदाराचे खासदाराचे इन्कम पाहिली जाते, त्याला पेन्शन दिले जाते, रोजगार दिला जातो, भत्ता दिला जातो, विमान भत्ता दिला जातो. त्यांना उत्पन्नाचा दाखला मागत नाही कोणी, जनसामान्याला मागतात. तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आता कोणी सहाय्यभूत आपल्याला नाही, सरकार नाही, समाज नाही, आता नातेसंबंध पण सहाय्य करत नाही. एखाद्या मुलाचं लग्न होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, तर समाजातले नातेवाईक विचारतात, काहो काही विचार करताय की नाही, काहो काही करताय की नाही, तुमचं लक्ष आहे की नाही, मुलाचं लग्न केव्हा करता, मुलीचं लग्न करता. नानाविधी प्रश्न विचारून भेडसावतील, त्याला मानसिक त्रास दिला जाईल. पण असं 1-2 जण सांगत नाही की हे माझं 2 स्थळं आहे, चला मी घेऊन चालतो, असं कोणीही सांगताना दिसत नाही. आणि वधूवर मंडळ आता निघाली आहे, पैशाचा व्यवहार सुरू झालेला आहे. पैसे भरा, स्थळ दाखवतो, किती जमतात काय जमतात. आणि अशा अनुषंगाने आणि जर मुलामुलींच्या पत्रिका जुळत नाही, गुणमिलन होत नाही, कुंडली मिलन होत नाही म्हणून नकार दिला जातो आणि मग लग्न लांबणीवर पडत जाते. तर ती बाजू आपण नाहीशी करून घ्या, पुसून टाका, तिचा विचार न करता सासू सासऱ्यांचाच विचार करा, म्हणजे अनेकांचे लग्न जमतील, सासू सासरे घरामध्ये सुखात नांदतील आणि लग्नाची संख्या पण एक नाडी गुणमिलन या गोष्टी बघितल्या जाणार नाहीत आणि मग लग्नाची जुळवणूक ही सुरळीतरित्या होईल. आणि ज्यांची संपत्ती आहे, ज्यांच्याकडनं सौभाग्य मिळालेलं आहे, जे मालक आहे मुलामुलींचे, आणि ह्या मालकांची अशी देशोधडीला लावण्याची प्रवृत्ती ही घातक आहे. कर्मगतीचा हिशोब करेल त्याबद्दल वाद नाही, तो त्यांचा भाग आहे, आपला नाही. शापवाणी काय असेल तर शापवाणी उच्चारली तर सुद्धा मनोगत आणली तरी त्याची कार्यवाही आपल्या हातात नसते. फाशी देण्याचा अधिकार हा कोर्टाला असतो. तो कोर्टाला अधिकार असला
परंतु तो साक्षीवर असतो. प्रत्यक्ष कृत्य काय झालं काय नाही याची मीमांसा कोर्टातही होत नाही आणि त्याविषयी काही त्याचं विषयी सूत्रसंचालन म्हणा की त्याच्या ती बाजू समोर ठेवली जाते असंही नाही आहे. म्हणून हा खऱ्या अर्थाने सर्वतोपरी अधिकार शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा हा आईवडिलांना सासू सासऱ्यांना हवा असं माझं म्हणणं आहे. हा नैसर्गिक अधिकार मिळेल, तो कृत्रिम असतो. शेवटी एका जातीपातीचे दुसऱ्या जातीपातीच्या दुसऱ्याच लोकांनी न्याय देणं हे निसर्ग तत्वाला नाही आहे. माझ्या मुलाला शेजारच्या व्यक्तीने शिक्षा देणं हे कितपत योग्य आहे? माझ्या मुलाला मी शिक्षा देईल, माझ्या सुनेला मी बोलेल, दुसऱ्याला बोलायचा काय अधिकार आहे? म्हणून त्याप्रमाणे आपण त्याच्यात भानगडीत न पडता ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून सासू सासरे आणि येणारं स्थळ याचंच ज्योतिषशास्त्राच्या मार्गदर्शनातून आपण विवाह जमवावा हा नवीन विषय मी आपणासमोर मांडला आहे. आपल्याला तो आवडेल. वृद्धजनांनी पण याच्याकडे लक्ष द्यावं आणि असले व्हिडिओ मार्गदर्शन अधिकाधिक इतरांना शेअर करावे. नवीन विचाराची चालना जी मी दाखवली आपल्याला त्याबद्दल जरूर विचार करावा. आपला विचार करायला सरकार तयार नाही. त्यांच्याच भानगडी सत्र आहे. ते जनतेसाठी निवडून आलेले आहे. फक्त जाहीरनाम्यापुरते. जाहीरनाम्यातील एकही गोष्ट कोणता पक्ष पूर्ण करत असेल तर तो संशोधनाचा विषय होईल. आता याच्यामध्ये आपण सासू सासऱ्यांची कुंडली बघितली त्यावेळेला हेही बघायचं असते की सासू सासऱ्यांचं आयुष्यमान किती आहे. सासू अगोदर जाणार आहे, आई अगोदर जाणार आहे, वडील अगोदर जाणार आहे, सासरे अगोदर जाणार आहे. कारण की जर सासू अगोदर गेली तर पुष्कळचं परिवर्तन घरामध्ये होते आणि मग सूनसुद्धा वेगळी वागू लागते. ज्याची संपत्ती आहे त्याच्यावर खर्च केला जात नाही. नको त्या मित्रपरिवारावर संसारावर खर्च केला जातो. वेदना होतात. वडील गेले तर आईला म्हणतात घरी बाईस. आई पण म्हणते माझे गुडघे दोस्त आहे म्हणून मी जात नाही, पण तिच्या मनात असते, पण तिला ते सांगावं लागतंय. कारण आजकाल सुई आहे, पालखी निघाली आहे, वाहन आहे, काही कडेवर खांद्यावर न्यावं लागत नाही. श्रावण बाळासारखं त्यांनी तर नेले होते. गाडी अगदी तुमच्या दाराशी येते. आता चालावं सुद्धा लागत नाही. चालत नसेल तर खुर्च्या येतात, चेअर येतात. परंतु खऱ्या अर्थाने त्यांना नेण्याची इच्छा नाही. ते बायकोला नेता येते, सालीला नेता येते, साल्याला नेता येते, इतर मित्रमंडळीला नेता येतात, कुत्र्या वांदऱ्याला नेता येते. आई वडील नको आहे, सासू सासरे नको आहे. तर याच्यासाठी हा जो प्रारंभ जो होतो आहे याच्यावर मूळ ह्या आपत्तीवर घालायचं असेल तर सासू सासरेचंच मिलन या विवाहाच्या निमित्ताने करणे हा वर्तमान स्थितीत मला तरी याच्यावरचं औषध आहे असं मला वाटते. याच्यातून काय परीक्षण होईल, काय संशोधन होईल ते आपल्याला पुढे काळच समजेल. परंतु याच्यातून पुष्कळसं आपल्याला सुस्वरूप जीवन जगणं आईवडिलांना सासू सासऱ्यांना जाईल एवढं मात्र नक्की. हा विषय मी मांडणारच आहे जागोजागी आणि ज्यांनी हा विषय सुचवला त्यांना पण धन्यवाद देतो मी. आणि विचार सुचणं हे महत्त्वाचं आहे. असं वर्तमान स्थितीमध्ये राहुल नरेंद्र पाटील जळगाव आणि गोपीकृष्ण सोनवणे आणि लीलाधर सोनवणे हे 3 मुलं मला श्रावण बाळ वाटतात. एकांच्या घरात 14 माणसं आहेत. कोरोना झाला होता तरी त्यांनी बाजी लावली आणि सर्वांचं संरक्षण केलं.
लीलाधर सोनवणे अगदी गरीब परिस्थिती आहे, परंतु प्रेमची श्रीमंती त्या मुलाजवळ फार मोठ्या प्रमाणावर आहे. राहुल नरेंद्र पाटील हे एवढे मोठे अधिकारी असल्यावरही अगदी नतमस्तक होऊन कार्य करतात, श्रद्धा ठेवतात, आई वडिलांची सेवा करतात. हे पाहून कौतुक वाटते. मी तर अनेकांनाच म्हणजे माझी मनोभावना व्यक्त करतो की अशी मुलं मला हवीत आणि ती माझी मुलंच आहेत असं मीही मानतो खऱ्या अर्थाने. परंतु हे फार कमी आहे. तीर्थक्षेत्री जाताना तुम्हाला जोडपे दिसतील, हॉटेलात जोडपे दिसतील, नाटक सिनेमाला जोडपे दिसतील, बाकी काही नाही. ना आई दिसे, ना वडील दिसे, ना सासू सासरे, ना सहकुटुंब. एखाद्या सासूचा हात धरून चालणारी सुनबाई, सासऱ्याचा हात धरून चालणारी सुनबाई, आईचा हात धरून चालणारा मुलगा, वडिलांचा हात धरून चालणारे मुलगा, हे दृश्य आता कल्पनातीतच झालेलं आहे. चित्र काढणं सुद्धा आता स्मरणात येईल की नाही इतकं बिकट परिस्थिती आहे. असं असताना असो, हाच विषय आपण इथे थांबवूया. थांबवण्यापूर्वी आपण बघणार आहोत हा स्थितीमध्ये किती सुंदर इथे आहे दृश्य. हे आळंदी ते नाशिक रोडवर म्हणजे संगमनेरच्या अगोदरचा पहाड आपण हा पाहतोय. किती सुंदर आहे आपण बघू शकतो. तुम्हाला दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. बघा किती छान आहे, नैसर्गिक. या इथून पहाटे आपण जर आलो ना 5-6च्या सुमारास तर अधिक सुंदरता इथे मिळते आणि प्राणवायू भरपूर मिळतो. असे योग आणि असे प्राणवायू घेऊन शरीरात आपण घातले तर निश्चित आयुष्यमान होईल, टेन्शन कमी होईल. कुठे काश्मीरात जाण्याची काही गरज नाही. हे महाराष्ट्रातलाच सीन आहे. अत्यंत पवित्र, अगदी सुंदर दिसत आहे असं आहे. आणि ह्याच गाडीमध्ये आपण बसलेलो आहे. त्याच गाडीमध्ये स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचा हा फोटो मी लावलेला आहे. मोत्याची माळ या ठिकाणी आपली दिसत आहे. अशा ह्या वातावरणात हा माझा प्रवास होतो आहे. तुम्हाला मार्गदर्शन केले जात आहे. तुमच्याशी मार्गदर्शन करताना मला खूप आनंद होतो. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.